आजकालच्या महिला फार वैध झालेल्या आहेत. त्यांना आयतच खायला पाहिजे. पण मी झिंगूबाई बोलके राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त एका पायानं अपंग आहे. तरी पण मी माझ्या या कंपनीमध्ये सर्व असं येऊन या कंपनीमध्ये पहा बिगर खताचे टमाटे लावलेले आहेत. फार चांगले टमाटे आहेत. आहे टमाटे लावले आहेत. बाजारात आपण किती आपण हे करतो, खताचं खातो सगळं आणि रोगिष्ट होतो. म्हणून आपल्या घराभोवती जर जराशी जागा असली तर आपण टमाटे, आपलं मेथी, पालक, सांबार हे लावलं पाहिजे. तर पहा मी काय केलं. पाय तुरीच्या शेंगा, तूर लावली. आता या एका हप्त्यामध्ये तुरीच्या शेंगा खाता खायला जातील नाही. 30 रुपये पाव. 30 रुपये पाव शेंगा आहे. आता आम्हाला तर आता 2 महिने तुरीच्या शेंगा किती खा सरतील नाही. म्हणून आपल्या घराशेजारी 2-4 झाडं लावले तरी घरचं बियाणं टाकून आपल्याला खायला मिळते. आताच्या मुलांना मेहनत होत नाही. तर पहा माझी तूर कशी आलेली आहे. पहा मी तुरीच्या झाडं लावले, शेंगा आलेल्या आहेत. पहा कशी तूर आलेली आहे. मी स्वतः पावसाळ्यात तूर लावलेली आहे. हे कशा शेंगा आलेल्या आहेत पहा. आणि वांगे लावलेले आहे. वांगे आता 2 वर्ष खायला मिळतील. वांग्याचा रोप सुद्धा लावलेला आहे. आणि पहा हे काल परवाच हे कोथिंबीर टाकलेलं आहे, उगवलेलं आहे. तिथं मेथी टाकलेली आहे. पहा घरचा भाजीपाला, बीन, औषधाचा, खताचा. हे टमाटे पहा हे टमाटे पहा. हा टमाटे कसे आलेले आहेत पहा. कसं गोड टमाटे आहे. पहा टमाटा कसं आहे. पहा हे टमाटे आंबट नाही, फार चांगलं टमाटे आहे. पहा हे टमाटे. म्हणून घरच्या घरी जर आपण महिलांना थोडी मेहनत जर केली तर असा आपल्याला भाजीपाला खायला मिळणार आहे. भरपूर टमाटे आलेले आहेत. पहा हे टमाटे. पहा टमाटे. पहा हे टमाटे. हे मी खूप मेहनत घेतलेली आहे. पाणी टाकलेलं आहे. पहा हे टमाटे. पहा कसे टमाटे आलेले आहेत. पहा हे टमाटे. पहा फार गोड टमाटे आहेत. हा टमाटे म्हणजे गोड टमाटे आहेत. तिकडे तर फार लदबद लागलेले आहेत. चालू आहे ना. आता हे काल परवाच मी मेथी टाकलेली आहे. पहिली मेथी खाल्ली. मेथी हे कोथिंबीर आहे. तर बंधू भगिनींनो, आजच्या महिलांनो, आपल्या घरात थोडीशी जागा जर असली तर असं रोपटे लावून आपण हे काढू शकता. पाटमाटी कसे आलेले आहेत पहा. आता या झाडाला तर लस टमाटे आहेत. पहा हे टमाटे किती आले. पहा हे टमाटे. एखादा फोटो काढतो.